राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना ठाणे जिल्ह्याच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजन दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे संस्थापक स्वर्गीय श्री कर्णिक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नियोजन भवन कलेक्टर ऑफिस येथे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना ठाणे जिल्ह्याच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते। सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी श्री अशोक शिंगारे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले असून माननीय जिल्हाधिकारी यांच्या संघटनेच्या स्तुत्य उपक्रमांची प्रशंसा केली असून रक्तदान ही आपली सामाजिक बांधिलकी असल्याचे उपस्थितांना मार्गदर्शन करून रक्तदात्यांना प्रोत्साहन दिले व रक्तदात्यांना प्रमाणपत्राचे प्रदान केले। शिबिराला आरोग्य विभागाचे उपसंचालक श्री नांदगावकर यांनी सुद्धा भेट दिली असून मध्यवर्ती संघटनेच्या उपक्रमाची स्तुती केली। तसेच निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांनी सुद्धा शिबिराला भेट देऊन रक्तदानाचा उत्साह वाढवला व प्रमाणपत्र देऊन सत्कार केला। या शिबिराचे आयोजक मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी श्री भास्कर गवाळे सरचिटणीस, श्री रतन लोखंडे कार्याध्यक्ष, श्री वीरेन फुसाटे खजिनदार, श्री शिरीष पाटील उपाध्यक्ष, श्री ज्ञानदेव नागरे उपाध्यक्ष, श्री सोनावणे, श्री सुशील निखडे, प्रदीप मोरे, श्रीमती सुनीता पुजारी महिला संघटक, श्रीमती शीतल नागरे महिला संघटक, श्री संदीप डोल्हारे, श्री राजेंद्र कुमार खोब्रागडे वानखेडे इत्यादी पदाधिकारी तसेच आरोग्य पथकाचे प्रमुख डॉक्टर गिरीश चौधरी व त्यांची टीम या सर्वांच्या मदतीने शिबिर पार पडले। रक्तदान शिबिरात एकूण 103 लोकांनी सहभाग घेतला व त्यापैकी 51 लोकांनी रक्तदान केले। इतरांना रक्तदाब, शुगर, अंगारारी नोंदवले। टॅटू व इतर कारणामुळे रक्तदान करण्यास अपात्र ठरवण्यात आले। फार चांगला आणि स्तुत्य उपक्रम आहे। मी खरं तर कर्मचारी संघटनेचं अभिनंदन करतो। आपली जी ठाणे जिल्हा शाखा आहे त्या शाखेचे अभिनंदन करतो। विशेषतः गवाळे यांनी जो पुढाकार घेतला आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी संयोग प्रयत्नाने केलेलं हे रक्तदान आहे आणि संख्याही मोठ्या प्रमाणात आहे। आपल्याला कल्पना आहे रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे। अडचणीच्या प्रसंगी आपल्याला रक्त किती महत्त्वाचं आहे त्या संदर्भात मी सांगण्याची आवश्यकता नाही। त्यामुळं आपलं शासकीय कर्तव्य बजावत असताना रक्तदानाचं पुण्याचं काम करण्याची जबाबदारी स्वतःहून संघटनेने उचललेली आहे आणि त्याला सगळ्याच सदस्यांनी अत्यंत सकारात्मक असा प्रतिसाद दिलेला आहे। त्याबद्दल मी त्यांचं सर्वांचं अभिनंदन करतो। यापुढे असे कार्यक्रम घेत राहू आपण आणि सामाजिक कार्यामध्ये या पद्धतीनं आपण आपलं योगदान देत राहू। सामाजिक बांधिलकीच्या निमित्तानं सामाजिक बांधिलकी आणखी भक्कम करण्याच्या निमित्तानं संघटनेनं उचललेलं हे जे पाऊल आहे ते खूप स्तुत्य आणि कौतुकास्पद आहे। त्यांचं मी अभिनंदन। ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ। तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। धन्यवाद।
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. घोडबंदर रोड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वैष्णवी प्रतिष्ठानचा यावर्षी महाराष्ट्र महोत्सव 4 ते 11 फेब्रुवारी दरम्यान सुरू. ठाणे महानगरातील घोडबंदर रोडवासियांना विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी, प्रतीक्षा आणि उत्सुकता असणारा घोडबंदर रोड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वैष्णवी प्रतिष्ठानच्या यावर्षीचा महाराष्ट्र महोत्सव यावर्षी दिनांक 4 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी 2024 या कालावधीत येथील मुच्छला पॉलिटेक्निक कॉलेजच्या मागे असलेल्या महापालिकेच्या मैदानात सायंकाळी 7 ते रात्री 10 या वेळेस सुरू आहे. या भव्य महाराष्ट्र महोत्सवाचे यंदाचे 90 वर्ष असल्याचे या महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ओवळा माजिवडा विधानसभा संपर्क प्रमुख आणि वैष्णवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरेश मणेरा यांनी यंदाच्या महाराष्ट्र महोत्सवाबद्दल माहिती देताना सांगितले. दिनांक 4 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी 2024 पर्यंत 8 दिवस चालणाऱ्या या महाराष्ट्र महोत्सवात प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम, विविध स्पर्धा, खाद्यपदार्थ व वस्तूंचे प्रदर्शन व विक्री सुरू आहे. दिनांक 6 फेब्रुवारी रोजी आशिष देशमुख, विवेक पांडे, राजेश्वरी पवार आणि संज्योती जगदाळे यांचा इश्क सुफियाना असे विविध धम्माल व मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार असल्याची माहिती नरेश मणेरा यांनी दिली. या भव्य महाराष्ट्र महोत्सवाच्या काल लोकसभा संपर्क प्रमुख मधुकर देशमुख, शहर प्रमुख प्रदीप शिंदे व इतर मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांबरोबरच नृत्य स्पर्धा, शरीरसौष्ठव स्पर्धा आणि महिलांचा पैठणीचा खेळ, विविध खाद्यपदार्थ व वस्तूंचे स्टॉल तसेच भव्य आकर्षक प्रवेशद्वार, नेत्रदीपक सजावट व विद्युत रोषणाई ही या महाराष्ट्र महोत्सवाची वैशिष्ट्ये असून या भव्य महाराष्ट्र महोत्सवाची तयारी या महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजक शिवसेना ठाकरे गटाचे ओवळा माजिवडा विधानसभा संपर्क प्रमुख आणि वैष्णवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरेश मणेरा यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली येथील शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक करीत आहेत. ठाण्यात मालवणी महोत्सवात खेळ रंगला पैठणीचा, विजेत्या महिलांना मिळणार मानाची महाराणी पैठणी. ठाण्यातील शिवाईनगर येथील उन्नती गार्डन मैदानात कोकण ग्रामविकास मंडळ आयोजित मालवणी महोत्सवात मंगळवारी खेळ रंगला पैठणीचा या प्राथमिक फेरीच्या कार्यक्रमात महिला वर्गात चांगले चुरस
रंगलेली पाहावयास मिळाली। या रंगतदार खेळाला शेकडो महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या स्पर्धेची अंतिम फेरी 9 फेब्रुवारी रोजी रंगणार आहे, तेव्हा महिला वर्गाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मालवणी महोत्सवाला नागरिकांनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन आयोजक सीताराम राणे यांनी केले आहे। दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार आणि माजी गट नेते मनोहर डुमरे यांनी मालवणी महोत्सवाला भेट देऊन येथील पदार्थांची लज्जत चाखली। महिलांना घरच्या कामातून तसेच नोकरीच्या दररोजच्या व्यापातून विश्रांती घेऊन मनोरंजन करण्याचे आणि गृहिणी नोकरदार महिलांना आपल्यातील कलागुण सादर करण्याची संधी मिळावी, यासाठी मालवणी महोत्सवात खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। मंगळवारी रात्री पार पडलेल्या प्राथमिक फेरीच्या कार्यक्रमात तळ्यात मळ्यात सुईत दोरा अडकविणे, कपाचा पिरॅमिड्स, दोऱ्यात मणी ओवणे, फुगा फुगवून बसून फोडणे, स्ट्रॉ केसात रोवणे, रिंगातून उडी मारणे, चेंडू बादलीत टाकणे, चेंडू रिंगात खेळणे, रस्सीमध्ये रंगानुसार रुमाल बांधणे, रस्सी खेच आदी खेळांद्वारे मनोरंजन करत गाण्याच्या तालावर शेकडो महिलांनी खेळत सहभाग नोंदवला। महिलांचा उत्साह पाहून उपस्थित रसिकांनीही पैठणीच्या स्पर्धेचा आनंद लुटला। 9 फेब्रुवारी रोजी या कार्यक्रमाची अंतिम फेरी होणार असून त्यातील अंतिम विजेत्या महिलांना महोत्सवाच्या समारोप दिनी उत्तमोत्तम दर्जाच्या मानाच्या महाराणी पैठणी पारितोषिक म्हणून दिल्या जाणार आहेत। तसेच प्रावीण्य मिळवणाऱ्या महिलांना उत्तेजनार्थ आकर्षक भेटवस्तू दिल्या जाणार आहेत, अशी माहिती आयोजक सीताराम राणे यांनी दिली आहे। मळ्यात या वहिनी एवढं काही स्लो केलं तरी पण तुम्ही झालं वहिनी कुठे बघत होते? मग उखाणा सौ आदिती देवेंद्र कदम। आदिती कदम वहिनी उखाणा घ्या छानपैकी। अयोध्येत आहे श्रीरामांचं मंदिर, श्रीरामांच्या मंदिरात श्रीरामांची मूर्ती, श्रीरामांच्या बाजूला सीतामाईंची मूर्ती, मूर्तीच्या बाजूला ठेवलाय पेला, पेल्यात आहे पाणी, देवेंद्र रावांचं नाव देते मी त्यांची राणी। वा वा क्या बात आहे, जरा जोरदार आहे। तुमचा नंबर द्यायचा, तुमचं नाव सांगा आणि मग उखाणा घ्या। स्नेहा हेमंत आमरे। स्नेहा हेमंत आमरे। हिमालयाच्या पायथ्याशी बर्फाच्या राशी, हेमंतरावांचं नाव घेते मालवणी महोत्सवाच्या दिवशी। वा वा क्या बात। कोकण ग्रामविकास मंडळाचा मालवणी महोत्सव हे 25वं वर्ष आहे, म्हणजे रौप्य महोत्सवी वर्ष आहे। नेहमीप्रमाणे लोकांचा चांगला प्रतिसाद आहेच। दरवर्षी खवय्यांसाठी एक पर्वणी असते, त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा आहे। यावर्षी आपण पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या लोककले भारूड हे आपण उद्या ते सादर करणार आहेत। कृष्णाई उळेकर नावाची मुलगी तरुणी आहे, तिला राज्य शासनाचा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे। ती काल परवा दिवशी सोपान कणेरकर यांचा पण आई बाबा या विषयावर व्याख्यान दिले। तुडुंब गर्दी आणि कालच दशावतारी अयोध्या नगरी हे नाटक आपण ठेवलं होतं। उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांचा होता। कालच्या दशावतारी नाटकाला बघायला लोकांचं आमच्या मैदान कमी पडलं। खरं म्हणजे दशावतारी नाटकाला इतकी गर्दी नसते, पण कालचा शो इतका उत्कृष्ट आणि चांगला होता की मैदान आमचं तुडुंब भरलेलं होतं। आणि अशाच प्रकारचा प्रतिसाद सगळ्या प्रकारे लोकांना मिळतोय। इथले असलेले स्टॉल त्यांची चांगल्यापैकी विक्री होते, लोक खरेदी करतायत। याचं कारण कसं, लोकांना ह्या महोत्सवाची वाट बघत असतात। दरवर्षी जानेवारीत होणारा हा महोत्सव यावर्षी काहीसा थोडासा उशिरा झाला, तरी सुद्धा लोकांचा प्रतिसाद उत्तम आहे। तुमच्या निमित्त आम्ही लोकांना आवाहन करेन, 11 तारीखपर्यंत आहे, पुढच्या रविवार दिनांक 11 फेब्रुवारीपर्यंत हा महोत्सव आहे। या महोत्सवाला आपण सर्वांनी एकदा तरी भेट द्यावी असं मी आवाहन तुमच्या माध्यमातून करेन। आमचा श्वास आमचा ध्यास, शरद पवार। ठाण्यातील कार्यकर्त्यांचा संघर्ष करण्याचा निर्धार। शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आले आहे। त्याचा निषेध करण्यासाठी तसेच शरद पवार यांच्या समर्थनार्थ शेकडो कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली। आमचा श्वास आमचा ध्यास, शरद पवार, आमचा पक्ष आमचे चिन्ह शरद पवार अशा घोषणा देत आगामी काळात संघर्ष करण्याचा निर्धार
कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह आणि पक्ष अजित पवार गटाला देण्यात आल्यानंतर राष्ट्रवादीच्या सामान्य कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। या संतापाला वाट मोकळी करून देण्यासाठी पक्ष कार्यालयात जमा झालेल्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिलाध्यक्ष सुजाताताई घाग, महिला कार्याध्यक्ष सुरेखाताई पाटील, युवक अध्यक्ष विक्रम खामकर, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी निदर्शने केली। या कार्यकर्त्यांनी हाताला तसेच डोक्याला काळ्या फिती बांधल्या होत्या। तसेच शरद पवार यांचे छायाचित्र हातात घेऊन आमचा पक्ष शरद पवार, आमचे चिन्ह शरद पवार, जो नाही झाला काकांचा तो काय होणार लोकांचा, देशाचा बुलंद आवाज शरद पवार अशा घोषणा दिल्या। आमचा नेता कोण? शरद पवार, शरद पवार। अरे आमचा नेता कोण? शरद पवार, शरद पवार। अरे आमचा पक्ष कोण? शरद पवार, शरद पवार। अरे आमचा पक्ष कोण? शरद पवार, शरद पवार। अरे आमचा राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्षाचं फक्त चिन्ह गेलं, पण त्या पक्षाचा जो बाप आहे तो आमच्याकडे आहे। आमचा बाप हेच आमचं चिन्ह। आम्ही शरद पवारांना मानणारे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत। आम्ही निष्ठा सोडून गैर वागत नाही, कारण आम्ही महाराष्ट्रात जन्माला आलो आहोत आणि आम्हाला आमच्यावर एक संस्कृती आहे आणि ती संस्कृती आमच्यावर शरद पवार, माननीय आमचे जितेंद्र आव्हाड यांनी आमच्यावर घडवलेली आहे। त्या संस्कृतीत चालणारे आम्ही कार्यकर्ते आहोत। आमची एकच निष्ठा, एकच पक्ष, एकच चिन्ह शरद पवार, शरद पवार, शरद पवार। सध्या महाराष्ट्रामध्ये बाप चोरण्याची कारस्थानं खूप जोरात आहेत। त्याप्रमाणे आज आमच्या बापाची चोरी झालेली आहे। त्यांचं नाव काढून घेण्यात आलेलं आहे, फक्त नाव ठेवलेलं आहे, पण त्यांनी केलेलं स्थापन पक्षाचं नाव, निशाणी सगळं चोरीला गेलेलं आहे। त्यामुळे आता सगळ्यांना सावध राहण्यासाठी मी सांगत आहे की आपल्या बापाच्या पण चोऱ्या आता होत आहेत, त्या ह्या सगळ्या चोरांपासून आपण सावध राहा। आमचा एकच बाप आणि संपूर्ण महाराष्ट्राचा एकच बाप शरद पवार, शरद पवार।